मित्रांनो, चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आलेलो आत्ता स्वाभिमानी केसरी मैदानामध्ये. ओपनचं मैदान आहे आणि खूप सुंदर असं मैदान पार पडतं आणि या मैदानामध्ये गट क्रमांक 8 मध्ये सुंदर अशी जोडी पाहिली. म्हणजे अजय शेठ आणि विठ्ठल नाना यांचा तेजा पाहिला आणि सोबत पाहिला दशम हिंद केसरी बकासूर. अजय शेठ, नमस्कार. नमस्कार. प्रथमच तुमची मुलाखत घेतोय. काय सांगाल, मैदान कसं चाललं? एक नंबर मैदान आहे. बर. आणि एक प्रकारे आजचं नियोजन कशा पद्धतीने करण्यात आलेलं, कारण बरेच दिवस प्रेक्षकांची इच्छा होती नाना बकासूरच्या गाडीवर बसवूया आणि आज प्रेक्षकांची इच्छा होती म्हणून केलेलं होतं. बर. गाडी पण पळवली चांगली म्हणून केलं. बरोबर. आणि किती दिवसापूर्वी नियोजन झालेलं? मला वाटते नाना नेवरी मैदानामध्ये बकासूरला गुलाल घेतले तेव्हा भेटायला आलेले 15 दिवस झाले. बर. काय जोडीची वैशिष्ट्य काय जाणवली, कशा पद्धतीने जोडी? जेवढा विचार केला त्यापेक्षा जादा गाडी पळाली, चांगली गाडी पळाली. बरं. आणि एक प्रकारे तेजाबद्दल बोलायचं म्हटलं तर आता सध्या चालू सीझनला भरपूर फॉर्म मध्ये आहे. हो, आता 6वं मैदानाच आहे. बर. बोलायला खरेदी सार्थकी ठरली काय? 100%. कारण एक हिरा लाभलाय म्हणावं लागेल. हिरा लाभला. काय काय आवडतं त्या बैलामधलं की बाबा बैल खरंच एक चांगला आहे बैल? म्हणजे काय आवडतं बैलामधलं? सगळे गुण चांगली आहेत त्याची. अतिशय म्हणजे तळ एवढा जबरदस्त आहे बैलाला. तळाला एक नंबर बैल. स्टार्ट तेवढाच पळतो. बरं. काय नाही. कसं वाटतंय, तुमचा एक व्यवसाय वेगळा आहे जरा थोडासा, म्हणजे आणि बैलगाडी क्षेत्रात आता सध्या पदार्पणच केले तुम्ही, म्हणजे जवळपास एक 5-6 महिने झाले, पण कशा पद्धतीने अनुभव आहे? सुरुवात पदार्पण नाही आपल्याला, हाय ती शर्ती बैल. बर. म्हणजे पूर्वीपासून हा नाद आहे. किती म्हणजे पूर्वी घरात कोणती कोणती बैल होती, कशी काय? म्हणजे पहिली बरीच बैल झाली. बावऱ्या, सुंदर, विठ्ठल होत, हाय अजून. बर. म्हणजे बरेच वर्षापासून हे नाद आहे. बरेच वर्ष. काय सांगाल बैलगाडी शर्यत म्हणजे काय तुमच्यासाठी? म्हणजे कारण एक म्हणतात ना, माणसाला जोडणारा खेळ, परत माणसाला जोडणारा खेळ आहे. मुक्या प्राण्यांवर प्रेम करणारा खेळ. काय सांगाल या खेळाबद्दल? काय माणसाला जोडणारा खेळ. 100%. त्या खेळामुळे माणसं जोडली जातात. पूर्ण महाराष्ट्रातला माणूस जोडला जातो. बरोबर. एक प्रकारे नानांना बकासूर जरा जादाच पोहतो. हो, कारण बघितलं सगळ्या पब्लिकनं बघितलं, सगळ्यांनी बघितलं. हा, कारण मगाशी वैभव शेठ पण म्हणले की नानांना एक जबरदस्त पोहतो बैल म्हणाला. नानाला एक उडी जादाच पळतो. बरोबर. काय नानांची काय बोलणं वगैरे झालेलं की बाबा आता सकाळ मुलांना पायरा कधी माहित होता? सकाळीच कळालं मला. सगळ्यांना इथं आल्यावर कळाला. इथं आल्यावरच कळालं. का बरं? म्हणजे कारण काय फिक्स नव्हतं आतापर्यंत, म्हणजे काय तळ्यात मळ्यात होतं काय, म्हणजे सकाळपासून आपण सांगत नाही कोणाला. बरोबर. म्हणजे सकाळी मुलांना पण सकाळीच कळालं की बाबा ही जोडी पळणार आहे. बरं. कसं काय प्रेक्षकांचं काय रिस्पॉन्स वगैरे, काय कॉल वगैरे किती येऊन गेले? काय कॉल आता तुमच्या समोर आला, कट केला. हाय भरपूर येतात कॉल. हा. आणि एक प्रकारे महाराष्ट्राची लाडकी जोडी पळाली. त्याच्याकडून असं कसं पाहताय? म्हणजे तुम्ही कमी बोलता जरा कॅमेरा समोर, मला माहिती, पण कशा पद्धतीनं बघताय की तेजाचं भवितव्य कसं पाहताय? नाही, भविष्य भरपूर आहे त्याचं. आणि जेवढा आम्ही विचार केला त्याच्यापेक्षा भरपूर पळतोय तो. बर. आणि एक प्रकारे म्हणतात ना ते श्रीकृष्णाला सारथी तसं आहे, तसंच नानांचं बोलायला पाहिजे. कशा पद्धतीने म्हणजे दावणीवरची सांभाळणी झाली किंवा सर्व मेंबर झाले ग्रुपमधले, कशा पद्धतीने नियोजन कसं वाटते? काय नाही, सगळंच आता नानाच करतात म्हणलं, त्या पुढे काय बोलायचं. आता नाना तर सांगतात अजय शेठ करतात नियोजन करतो, बाकी सांभाळणी तुम्ही बोलला ना. बरं. म्हणजे बाकी सगळे नाना बघतात. सांभाळणी नाना बघतात, बाकी नियोजन मी करतो. बरोबर. चालतंय. शुभेच्छा तुम्हाला. आणि पुन्हा एकदा नक्की मोठी मुलाखत घेऊयात एक. आणि एक प्रकारे आज चांगली पाहिली जोडी आणि गुलालासाठी प्रार्थना करूयात. धन्यवाद.